पूर्ण केले विकेट किपरांनी. या चांगली सुरुवात तर पाहते आपण हा बॉल वाईड येईल. संदीपचा बॉल बॅक टू द बॉलर पाहतोय आपण. डॉट वाईट आणि डॉट खेळण्यासाठी आता मात्र अनिल भोईर सज्ज होते. हा बॉल बॅक टू द बॉलर प्रत्येकदा चांगला क्षेत्ररक्षण धोका निर्माण झाला. एका ट्रॅकवर दोन गाड्या इथून मात्र ऍक्सिडेंट होणार आणि इथं मात्र धक्का बसलाय तो क्रमांक पहिला धावचीच्या स्वरूपात. अनिल भोईर धावचीत झालाय. नॉन स्ट्राईकला संजय बजाके पाहतोय आपण. राजन भंडारी आहे सॉरी. तीन बॉल झाले ना आतापर्यंत. धावा दोन आहेत ना. कुठली धाव नाहीये पाहतोय आपण या बॉलवरती. एक गणेश भंडारी चांगले बॅटर आहे तिथून मात्र चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. पाहतोय आपण हा जो सामना पाहतोय आपण जय सावरीदेव किरवली विपक्ष सावंत स्पोर्ट सावंत टीमचा जर विचार केला आपण इथे मात्र निश्चित वनमॅन आर्मीचा रोल नेहमीच अदा करणारा विश्वास कडे विश्वास आहे. पण बाकीचे बॅटर मात्र साथ देतील की. बॉलिंग अटॅक चांगला पाहतोय आपण सध्या तरी. बॉलर जो पहिलं षटक हाताळतोय गोलंदाज संदीप. चला सापे टीमचा संगणक आणि बालाजी स्पोर्ट टीमचा संगणक आपण टॉससाठी इथं मात्र सज्ज राहायचं आहे. तो सामना खूप महत्त्वपूर्ण असेल. लीगचा सामना असेल कारण की दोन्ही टीमचं खातं उघडलं गेलं. पहिल्या सामन्यामध्ये दोन्ही टीमचं चांगलं विजय संपादन केलंय. चांगला फटका अटॅन केलाय. मनगटी फटका पाहतोय आपण. केवळ एककडे चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हलिंग होते. फक्त एका सिंगल या बॉलवरती कंप्लीट केलं जाईल. कमालीचं षटक हाताळताना इथे मात्र गोलंदाज पाहतोय आपण संदीप नावाचा हा बॉलर जबरदस्त बॉलिंग अटॅक करताना पाहतोय आपण. इथून मात्र आक्रमण करणं गरजेचं आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग कोण करेल खेळण्यासाठी आता मात्र पाहतोय आपण बॅटर सज्ज होताना. राजेंद्र भंडारी स्ट्राईकला असेल. नॉन स्ट्राईकला गणेश भंडारी. पॉवर प्लेचा पहिल्या षटक संदीप अतिशय उत्कृष्ट हाताळताना पुढचा बॉल राईट टाइम ऑफ द विकेट. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. परत एकदा चांगला बॉल. क्या बात आहे. पॉवर प्लेमध्ये ग्रेट बॉलिंग सध्या तरी करताना संदीप नावाचा हा बॉलर पाहतोय आपण. पटेल क्रीडांगण दमणचा हा मैदान पाहतोय आपण. सुसज्ज असं मैदान. प्रत्येक क्रिकेटपटूला वाटेल की अशा मैदानावर क्रिकेट खेळण्याचं काही वेगळी मजा असते. टेनिस बॉलच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. ओरिजिनल 40+ संघटनेच्या माध्यमातून दमण दौरा दमण चषक 2026. चांगला बॉल परत एकदा बॅक टू द बॉलर खेळून काढलंय. काय चांगल्या अप्रतिम षटकाची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाचा खेळ होते समाप्त. धावसंख्या जर पहिले आमचे स्कोरर सौरभ पाटील चॉकलेटी बॉय परत जॉईंट होताना फक्त आणि फक्त 2 धावा धावफलकावर. स्थिती खूप नाजूक पाहतोय आणि गडीबाद झाले पाहतोय आपण. 1-2 अशी नाजूक स्थिती. दिलीप पाटील दादा आपण व्यासपीठावर यायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून ज्या व्यक्तिमत्वांनी खूप मोठा सहकार्य केलं त्यांचा परत मी बालाजी स्पोर्ट सरलीपाडा आणि ओरिजिनल 40+ संघटनेच्या माध्यमातून अध्यक्ष साहेब महेश माळी, संस्थापक अध्यक्ष दयानंद चोरगे साहेब, प्रत्येक उपाध्यक्ष जेवढे पण आहेत त्यांच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तिमत्वाचं मनापासून धन्यवाद करतोय आपलं. कारण की ज्या प्रकारे आपण मोलाचं सहकार्य केलं आहे आणि म्हणून स्पर्धा आपण या पटलावर येऊन ठेपली आहे. पटेल क्रीडांगण. क्रमांक 2चं षटक सावंत स्पोर्ट सावंत टीमच्या माध्यमातून आता मात्र घेऊन आलंय. गोलंदाज पाहतोय आपण स्ट्राईकला गणेश भंडारी. बॉलर मारा करतोय इथे मात्र विश्वनाथ भोईर. चांगली क्वालिटीचे बॉलर म्हणून टीमची ओळख आहे. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन कट केलाय. चांगला फटका आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पॉइंटचा क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट. टीमची धावसंख्या एका धावेनी संत गतीने पुढे सरकताना पाहतोय आपण. 1-3.
नाणेफेकीचा कॉल जर पाहिला आपण सावंत स्पोर्ट सावंत टीमच्या बाजूने गेले. प्रथम सांगितले की आम्ही या लीगचा पहिला सामने जोखीम घेणार नाहीये आणि क्षेत्ररक्षण करण्याचा पहिला आज वेळेस निर्णय पाहिला आपण. चांगला बॉल प्रश्न विचारला. एक्झिट चेंडूचा टप्पा जर पाहिला पण डाव्या स्टिकच्या बाहेर आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमानुसार जर विचार केला आपण तर डाव्या स्टिकच्या बाहेर चेंडूचा टप्पा जर पडलाय तर मात्र लेग बिफोर देण्याचा निर्णय होत नाहीये. असे पंच मजबूत आहेत. मॅन फॉर खारबाव भाऊ पाटील, त्यानंतर स्कोरलेग पंच म्हणून विश्वास पाटील सर पाहतोय आपण. यावेळेस पात्र चेंडूला लॉंगलेगकडे टर्न केले पाहतोय आपण. दुसरी धावण्याचा प्रयत्न, धोका निर्माण झालाय पण इथे मात्र काय घडले पाहिजे. दोन धावा कंप्लीट होते काय पाहिजे आणि तिसऱ्या पंचाकडे यस हा निर्णय सोपवले. 300 पंच पाहतोय आपण. पुणे सर लगेच रेडी झालेले आहेत. सर्व टीमच्या विकेट किपरला महत्त्वपूर्ण सूचना आहे की मग संघ कुठलाही असो प्रत्येक विकेट किपरला आमची पंच मला माहिती देतात जेव्हा चेंडू बॉल टाकला जात नाही आहे तोपर्यंत आपण कुठल्याही प्रकारे तिथून मात्र संभाषण करू नका. नॉट आउट. 2 धावा कंप्लीट. टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते. ती 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि या टीमची धावसंख्या पाहतोय आपण 7. चांगलं तालमेल पाहायला मिळालं होतं पाहतोय आपण दोन्ही बॅटरच्या मधोमध. हा ना करता 3 धावा शेवटी कंप्लीट. अजून मात्र एकही चौकार आलं नाहीये, षटकार आलं नाहीये. षटकार चौकार तुम्हाला मारावा लागेल. पुढे येऊन हा फटका. परत एकदा चांगला बॉलची हाताळणी पाहतोय. अजून एका चांगल्या षटकाकडे वाटचाल करताना गोलंदाज पाहतोय आपण. अप्रतिम बॉलिंग अटॅक. अतिशय कडक ऊन आहे पण हिरवगार मैदान आणि समुद्राच्या किनाऱ्यापासून आपण कमी अंतरावर म्हणून थंडगार हवेचे झोके सुद्धा आपण पाहतोय. चांगलं वातावरण क्रिकेटला पोषक. पुढे येऊन हा फटका टर्न केलाय ऑन साईडकडे चेंडू मिडविकेट क्षेत्राकडे डीपमध्ये ट्रॅव्हलिंग होताना तिथं मात्र फक्त आणि फक्त एका सिंगल. या बॉलवरती कंप्लीट आहे. लो स्कोरिंगचा सामना आपण पहिल्या वेळेस पाहणार आहोत का. उल्लेख केला होता की पाटा क्रिकेट असल्यामुळे चांगली बॅटिंग प्रत्येक टीमचे बॅटर करतायत. इथं मात्र निश्चित अजून तरी हवं तसं बॅटिंगचं प्रदर्शन किरवली टीमच्या माध्यमातून पाहायला मिळत नाही आहे. सफल झालंय. लाईन कुठे आता मात्र वळतील भाऊ पाटील. भाऊ पाटील बा देतच सांगेन मग कुठली पण इव्हेंट असो जिथं ऑर्डर आटली तिथं मात्र अजून उपस्थित राहतात. आणि या पंचाबद्दल एकच सांगितलं मला कधी कधी वेस्ट इंडिजचे काही खेळाडूची आठवण होते या खेळूला पाहून. हा फटका स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. टॉप एज विकेट किपर तुम्ही थांबा मी आहे. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चांगला झेल कंप्लीट केलंय. विकेट क्रमांक दुसऱ्याचा पतन डीजे. तो कुल मिलाकर देखा जाए तो 2 ओवर की समाप्ति हो चुकी है और 2 ओवर की समाप्ति पर जो स्कोर बोर्ड पर हम देख रहे हैं इस वक्त स्कोर बोर्ड पर नजर डाले तो 9 रन ही बने हैं और कुल मिलाकर देखा जाए तो 2 ओवर के खेल में अच्छी गेंदबाजी का नजारा पेश किया है दोनों ही आरएमबी का गेंदबाजों ने. चमकीली धूप है, तेज हवाएं चलती हुई, काफ़ी सुहाना मौसम. इस पटेल स्टेडियम से मैं सीधे सुनील पवार मेरे साथी कमेंटेटर विशाल पाटिल के साथ पूरे टूर्नामेंट का आंखों देखा सुनने के लिए तैयार है. और इस टूर्नामेंट का लाइव टेलीकास्ट हम एनबी लाइव टेलीकास्ट के माध्यम से देख रहे हैं. यस आता मात्र पाहतो की आपण म्हणता येईल सावंत स्पोर्ट सावंत टीमसाठी मला वाटतं की पहिल्या वेळेस या टीमने नाणेफेक जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. भिवंडीमध्ये जेव्हा जेव्हा टुर्नामेंट असतात तेव्हा विश्वास सांगतायत की आम्ही बॅटिंग 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 करू. सोच अपनी अपनी. चांगला बॉल लेमन कट म्हणता येईल. काय घडलंय काय बिघडलंय. चेंडू मात्र फाईन लेगकडे अतिशय वेगात सरकताना आणि या बॉलवरती मात्र येते ती पाहतोय पण सिंगल आली आहे. तुम्हाला जर 35 आकडा पार करायचा असेल तर षटकार मारणं गरजेचं आहे. यानंतर एक जबरदस्त सामना पाहतोय आपण. कॅमेरामॅनची भूमिका आता मात्र पार पडताना कुलमॅन निंबोली गावाचा शंकर गुळवी दादांना पाहतोय आपण. वा भाई वा. आमच्या समोरच पाहतोय आपण ऑपरेटिंगची भूमिका पार पडताना
हर्षद मॅनफॉर मुरबाड तालुक्यात देवगाव. जेव्हा जेव्हा मी जातोय धानिवलीला देवगाव टीमचं चांगलं क्रिकेटचं प्रदर्शन पाहतोय. आता मात्र त्याच गावातून बिलॉंग करणारे आमचे ऑपरेटर हर्ष पाहतोय आपण. आलंय विनोद बजागे. सामन्यापूर्वी थोडीशी चर्चा झाली होती की किरवली प्रीमियर लीगमध्ये टीमला विजय मिळवून दिला, पण आपल्या गावाच्या 40 प्लस टीमच्या माध्यमातून विनोद बजागे यांचं प्रदर्शन हवं तसं नाही आहे. स्वप्न घेऊन तर भरपूर आलाय दमन दौऱ्यावर की मी माझ्या गावासाठी इथून मात्र चांगला प्रयत्न करेन आणि चांगल्या धावा बनवून टीमला विजय मिळवून देईल. पण समोर अडथळा आहे तो म्हणजे सावंत स्पोर्ट्स सावंत टीमची अचूक टप्प्यावरची बॉलिंग. हे बघा परत एकदा लेमन कट आणि इथं मात्र निश्चित एकदा परत आत्मविश्वास फटक्यामध्ये नव्हता, पण टीमसाठी धावा येणं गरजेचं आहे. चेंडू मात्र आता थर्डमॅनकडे गेलाय, फील्ड केलंय. त्यापूर्वी मात्र विनोद बजाके 2 धावा कंप्लीट करतोय. धावाची सुरुवात करताना विनोद बजाकेला पाहतोय आपण. टीमची धावसंख्या आता मात्र दुहेरी पार करते ती 12 धावसंख्या. सापे टीमचा संगणक या समोर एक बलाढ्य संघ आहे, भीम बलाढ्य संघ म्हणून ज्याची ओळख आहे बालाजी. खरा बॉल त्यावर चांगला फटका टर्न केला चेंडूला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार 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 आला हा दमदार चौकार. खजिनदार साहेब व्यासपीठावर आहेत. बाळाराम भोईर खूप शांत स्वभावाचे आहेत. पहिला सामना ज्या टीमने गमावला त्यानंतर मात्र सौरभ त्यांचे दुसरे सामने जेव्हा येईल ना त्या टीमला करा किंवा मरा अशी परिस्थिती निर्माण. त्यामधून लाखिवली टीमला असं वाटलं होतं की विनोद बगली यांनी विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती. विसरून चालता येणार नाही. लाखिवली टीमला करा किंवा मरा आहे. रोशन इज द बॅकफूट. मला वाटतं की रोशनच्या टीममध्ये जागा पण नाही आहे. ज्या प्रकारे त्याचा खेळ प्रदर्शन पाहतोय आपण एका क्लास खेळाडू आहे. ओहो यावेळेस स्विंग केलंय. चेंडू जाईल हवाई फायर मिडविकेटच्या वरतून षटकार. षटकार आलाय आणि आता मात्र विनोद बजाके यांनी सांगितले सुनील पवार मी चर्चा केली होती, पण माझ्या मनात स्वप्न आहे की दमन दौऱ्यावर माझ्या गावासाठी मी खूप जास्त धावा बनवेल. टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सरते ती 22 धावा. कुठेतरी सागर मात्र नेहमी सातत्याने सावंत स्पोर्ट टीमच्या सोबत असतात. निश्चित सागरचं कौतुक करावं लागेल. एक असा टुर्नामेंट मिस केला नाहीये की सावंत टीमच्या सोबत नसेल. स्वतःचा खर्च करून सुद्धा टीमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी सागर येतोय. इज अ ग्रेट कोचिंग बनलंय टीमसाठी. महागडे षटक आतापर्यंत जर पाहिला आपण या षटकात धावा आल्या त्या जर पाहिल्या आपण 4 बॉलवरती 13 अजून 2 बॉलचा खेळ बाकी आहे षटकातला. खराब बॉलिंग म्हणता येईल. अजून एक धमाका. वा भाई वाह 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 वाह. चेंडू निघून गेलाय. काऊ कॉर्नरच्या वरतून आलाय हा षटकार. मनापासून आभार व्यक्त करेन सर्वच सहकाऱ्यांचं ज्यांनी या दमण दौऱ्यासाठी मोठं योगदान दिलं. आणि सबसे पहले मैं अभिनंदन करना चाहूँगा पटेल स्टेडियम के जो भी कर्मचारी है जिन्होंने ये स्टेडियम हमें दिया है. मनापासून दमण पोलीस बांधवाचं मनापासून मी आयोजक कमिटीचे सर्व मेंबर यांच्याकडून पोलीस बांधवाला धन्यवाद करेन की तुमचं सहकार्यसुद्धा आम्हाला मिळालं आहे. तर 3 षटकाची मला वाटते की समाप्ती झाली नाही आहे. 1 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 2 वर 2 मोठे फटके आलेत विनोद बजाकेच्या बॅटमधून क्लास बॅटिंगचं प्रदर्शन करताना. सापे टीम निश्चित तयार असेल प्रतिस्पर्धी टीमच्या विरोधात म्हणजे बालाजी स्पोर्टच्या टीमच्या विरोधात. बॅटला धार लावून आले असेल संतोष सुतार. आणि संतोष सुतार यांच्याबद्दल एकच सांगेल की टॉप 5 मध्ये येणारा बॅटर आहे. पण ज्या प्रकारे 2 षटकार आले होते तो षटकार ठोकण्याचा नाद त्याचा जीवावर लागला. कधी कधी तुम्हाला जेव्हा स्टार्ट चांगली मिळाली तर तुम्हाला दिमागाचा वापर करणं गरजेचं असते. हा फटका अजून एक धमाका. पण फटका फटलाय. महत्वपूर्ण कॅच ड्रॉप 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 झाली आहे जेल.
हे बघा आता काय म्हणणार, ह्या बॅटरनी षटकाराचा व्यापार थोडा पूर्वी केला होता. 2 बॉलरती 2 षटकार ठोकले ते, त्याचा झेल सोडणं म्हणजे इथून मात्र अजून एक षटकाचा खेळ बाकी आहे आणि त्यामध्ये किती षटकार मारेल. 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या पाहते आपण धावफलकावरती 30. व्यक्तिमत्व सन्माननीय बबन शेठ पाटील साहेब यांच्या माध्यमातून आणि त्याचे चिरंजीव पाहतोय आपण या असोसिएशन मध्ये खूप मोठे योगदान देताना दिलीप दादा. अंतिम षटक. विश्वास पाटीलचा जर आपण बॉलिंग रेकॉर्ड बघितलं तर बॉलिंगमध्ये एवढं प्रदर्शन खास नाहीये त्याचं. महागडं षटक हाताळतोय कधी पण. पहिला बॉल वेगवान होता, टप्पा आपल्यानंतर बाहेर निघणारा. हा इथं बघा चुकी स्वतःची चुकी आहे ती. स्ट्राईक पण चेंज झाली आहे कोणाजवळ, ज्याने अतिशय खतरनाक बॅटिंग मूडमध्ये असलेला विनोद बजाके. तसं पुकारणं प्रभाकर दादा योग्य नसेल, कारण की उद्या ऑर्केस्ट्रा आहे आणि कुठल्याही टीमने जरी 3 सामने हरले आज घरी जाऊ नका, पण एन्जॉय करण्यासाठी सांगते. लाखिवली टीमला खास यस रोशन दादा, पुढच्या सामन्यात तुझी कठीण अग्निपरीक्षा असेल, पण विनोद बगलीचं कौतुक करावं लागेल. विकेट हॅट्रिक एकमात्र अशा पाटा खेळपट्टीवर. काय बॉलिंग होती, काय बॉलिंग होती. त्यावर पाणी फिरवण्याचं काम केलं रोशन यांनी. सज्ज होताना पाहतोय आपण. ओहो कडक आहे केडी के, कडक 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 आलाय हा दमदार षटकार. फुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल. काय बहादार षटकार आलाय. आणि सौरभने उल्लेख हेच केला की 40+ संघटनेच्या माध्यमातून जेव्हापासून विश्वास बॉलिंग करतोय ना, त्याच्या असा एक षटक गेला असेल की त्यामध्ये 3 किंवा 4 धावा आल्या असेल. ऑव्हरेज खूप महागडं आहे विश्वास पाटीलांचा. बॅटिंग क्लास आहे, बॅटिंग क्लास आहे भाई. सज्ज होताना पाहतोय आपण चांगले 2 खेळाडू. अजून एक हा पुल करण्याचा प्रयत्न, परफेक्ट टायमिंग करता आला नाही. चेंडू मिडविकेटकडे थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं आणि त्या संधीचं सोनं करताना पाहतोय. स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल. विकेटला फारसं महत्व नाहीये नॉन स्ट्राईकला, कारण की स्ट्राईकला ठेवायचे तो विनोद बजाके याला एकच सिंगल मिळेल. टीमची धावसंख्या पुढे सकते ती आता मात्र 38. चांगली धावसंख्या. पहिल्या 12 बॉलमध्ये पाहिलं आपण तर काय कमालीची बॉलिंग होती. 9 धावा पहिल्या बॉलवरती. त्यानंतर मात्र चौफेर बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय आपण. चला वेग वाढवायचे. नवीन बॅटर संजय बजाके असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. त्यांच्या माध्यमातून सुद्धा एक खूप मोलाचं सहकार्य दमण दौऱ्यासाठी त्यांनी दिलेले. संजय दादा तुमचं मी सर्वप्रथम आयोजकाच्या माध्यमातून अभिनंदन करेन, धन्यवाद करेन. सज्ज होताना पाहतोय आपण. फुलटॉस बॉल, फटका फटलाय. बेस किमती झेल असेल. आणि हे बघा काय चाललंय सावंदे टीमच्या क्षेत्ररक्षणामध्ये. आता मैदान बनलंय विश्वास दादा, पण अजून क्षेत्ररक्षकाची सागर मात्र यांच्या चेहऱ्यावर निराशजनक परिस्थिती पाहतोय आपण. पहिल्या 2 षटकामध्ये अतिशय तिखट मारा, त्यानंतर मात्र सवेर क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. 2 जीवनदान मिळाले. असं वाटतं की दमण दौऱ्यावर नशीब सोबत घेऊन आलाय विनोद बजाके आमच्या सोबत पाहतोय आपण. दिलीप दादा जे उल्लेख केला होता संध्याकाळमध्ये भेटणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र पाहतोय आपण सफल झाला होता पण डाव्याष्टीच्या बाहेरचा बॉल. वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव मिळते. टीमची धावसंख्या पाहतोय पुढे सरकताना ती 41-41. यावेळेस मात्र पाहतोय की आपण
परत एकदा 2 रन्स या बॉलवरती. धावसंख्या आता मध्ये एक चांगली पाहतोय आपण 43. चौथं षटक आहे येणारा. मला वाटते की या षटकातला जवळपास शेवटचा बॉल. बॉल सोडून दिले. काय घडलंय? पंच आमच्याकडे वळतील. परत एकदा वाईट आलाय. अधूनमधून स्वेर मारा करताना विश्वास पाटीलला मात्र बॉलिंग अटॅक म्हणजे त्याचं खराब कामगिरी राहिली आहे बॉलिंग करताना. पाहतोय आपण हा बॉल चांगला बॉल होता आणि याच बरोबर पाहतोय की आपण पहिली इनिंग समाप्त झाली आहे आणि धावपलकावर धावा आहेत त्या पाहतोय आपण. 44 आणि 25 धावांचं आव्हान उभं केलंय इथं. मात्र सावंत स्पोर्ट सावंते या टीमच्या विरुद्ध. ब्रेकमध्ये आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये. तिथं मात्र दोन्ही टीमचे कॅप्टन सज्ज असेल आणि चेक. चेक. चला दोन टीमचे कॅप्टन आपण या टॉससाठी. आपल्याला जी लढत आता पाहायला मिळणार आहे टीम बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा आणि श्रीकृष्ण स्पोर्ट्स सापे दोन्ही टीमचे कॅप्टन चला या आपण. आणि हा टॉस करण्याकरिता मी विनंती करतो माणसावरनं सर्वांनी. राजू चव्हाण साहेबांना मी विनंती करतो साहेब आपण टॉस बॉक्समध्ये यायचं. साहेबांच्या शुभ आपण करूया टॉस. हा टॉस बॉक्स जो तुम्ही पाहतात स्वर्गीय रतन गणपत भोईर यांचा स्मरणार्थ हा टॉस बॉक्स आपल्याला पाहायला मिळत आहे. आज रतनदादा आपल्यामध्ये नाही आहेत बट त्यांनाही आपण या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली आपण अर्पण करीत आहोत. आणि टॉस आपण करूया. दोन टीमचे कॅप्टन सर आपण यायचं आहे. राजूदादा चव्हाण साहेबांना मी विनंती करतो साहेब आपण यायचं. साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. आणखीन एक इंटरेस्टिंग वाटेल कारण दोन्ही टीम्सने एक सामना जिंकलेला आहे आणि जी टीम हा सामना जिंकेल ऑलमोस्ट त्यांच्यासाठी सुपर 10 मध्ये जागा पक्की होणार आहे. कॉल कोण करतो ते सांगा. सापे टीमचा कॉल असेल. टेलरचा कॉल केला आणि टेलर झाला. टॉस सापे टीमने जिंकला. साहेबांना विनंती असेल साहेब आपण सरपन्न व्हायचं आहे. पहिला सामना चांगला खेळ तुम्ही दाखवला. निर्णय करणार या सामन्यामध्ये फिल्डिंगच करणार आहेत आणि ऑल ओव्हर जो खेळ तुमच्या संपूर्ण टीमने दाखवला ज्या प्रकारे पहिल्या सामन्यामध्ये तुमची टीम खेळली त्याविषयी काय सांगाल. नाही सर्वांचा परफॉर्मन्स चांगला दिला आणि चांगलं उद्या केलं. बेस्ट ऑफ लक टीम सापे. आणि आता आमच्या समवेत जोडले गेले सवलीपाडा टीमचे कॅप्टन. आणि दादा टॉस तुम्ही जिंकला असतं तर तुमचा निर्णय करणार होता. आम्ही फलंदाजीच केली असती आणि तेच वाटायला आलं. आता काय वाटतंय 4 ओव्हर या आधी मला असं वाटतं 55 जास्त रन्स तुम्ही बनवला होता फर्स्ट बॅटिंग करत असताना. आता काय वाटतंय कोणता आकडा माइंडमध्ये येतो की या आकड्यापर्यंत आम्ही पोहोचलो तर आताही आम्ही बाजी मारू शकतो. एखादा आकडा आणि बॅटिंग क्रम कमीत कमी 50+. आणि शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न ओरिजिनल 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडीला आपण या संगमामध्ये सुरुवात केली. ज्या प्रकारे आपली असोसिएशन कार्यरत आहे ही 14वी स्पर्धा आणि पहिल्याच सीझनमध्ये यशस्वीरित्या पहिला दमन दौरा देखील आयोजित करण्यात आला आहे जो माहोल राहिला आणि त्यासोबत आपल्या संघटनेविषयी काय सांगा. आयोजन खूपच छान. आली तरी एक म्हणजे आमची जवळजवळ लास्ट स्पर्धा आहे 40+ मध्ये. कारण ज्या अर्थी जे आयोजन काही लोक आम्हाला म्हणजे हे सांगत होते की तुम्ही दौरा करू शकत नाही पण ते शक्य खरोखर प्रभाकर आणि दिलीप आणि आमचे संस्थापक अध्यक्ष दयानंद चोरगे यांच्या माध्यमातून हे पूर्ण होणार आहे. त्याबद्दल त्यांचे अभिमान. थँक्यू सो मच आणि बेस्ट ऑफ लक. टॉस देखील कम्प्लीट झाला. टॉस जिंकला सापे टीमने आणि निर्णय घेतला प्रथमतः फिल्डिंग करण्याचा. धन्यवाद.
सामना जिंकण्यासाठी पाहतो आपण प्रति षटकामागे 11.33ची सरासरी कंप्लीट करावी लागेल. टार्गेट जर पाहिलं आपण 25 धावांचं आव्हान आहे. चला, जेवणाचा कोणी जर बाकी असेल तर आपण जेवण करून घ्यायचे विनंती असेल, कारण की फुकट आपण अन्न वेस्टेज करणार नाही या गोष्टीकडे लक्ष. हो, या पंच सामना सुरू करायचा आहे. आता ती बाईक कुठली गाडी आहे? सज्ज होताना पाहतोय आपण पहिला बॉल वरती चांगला प्रहार केलाय, चेंडू जाईल इथं मात्र पाहतोय आपण लॉंग लेग बाउंड्री लाईन कडे. पहिल्या बॉलवरती आला हा चौकार. चांगली सुरुवात पाहतोय आपण सावंत स्पोर्ट सावंत टीमची. शॉर्ट पिच चेंडूचा मारा होता, ओळखलाय, परकलाय, बॅकफुटला गेलाय आणि हुकच्या फटक्याच्या माध्यमातून चौकार वसूल करते. बॅटर जर पाहिलं आपण मनोज पाटील. चांगली सुरुवात. 11.33ची सरासरी पार करावी लागेल. इथून मात्र तुम्हाला सामना जिंकण्यासाठी गोलंदाज सज्ज होताना परत एकदा हा बॉल पाहतोय आपण. यावेळेस पात्र ड्राईव्ह केलाय, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडू अतिशय वेगात गेला होता आणि एक सिंगल या बॉलवरती. धावसंख्या 6, धावसंख्या 5 पाहतोय आपण. बिनबाद 5. चांगली सुरुवात सावंत स्पोर्ट सावंत टीमची. सफल झालाय, चांगला फटका आहे, खाली क्षेत्र निवडलंय, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू फरार, सीमा रेषा पार आलाय. या बॉलवरती चौकार. धन्यवाद. पंचाला मी वारंवार सूचना केली की एकच बॉल द्यायचे, बॅटिंग चॉईस नाही आहे. यानंतर पंचाला ही सूचना दिल्या जाणार नाही आहे. सज्ज होताना पाहतोय आपण. यावेळेस पाहता लेमन कट. ओ माय गॉड, चांगला बॉल होता, चांगला बॉल. धावसंख्या जर पहिले आपण धावफलकावरती इथे मात्र निश्चित 9 धावा आहेत. 45 धावांचं आव्हान आहे आणि पहिल्या 3 बॉलवरती चांगली सुरुवात. त्यानंतर मात्र डॉट बॉल आलाय. गोलंदाज पाहतोय आपण मारा करण्यासाठी गणेश भंडारीचा हा बॉल. हा बॉल चांगला आहे, हवेत आहे, क्षेत्ररक्षकाचा चांगला झेल कंप्लीट आणि पहिल्या विकेटचं पतन. पहिला बॅटर होतोय बाद. विश्वनाथ भोईर या खेळपट्टीवर आज धामणगाव टीमकडून एवन जोडीचं चांगलं प्रदर्शन पाहिलं होतं आपण. यावेळेस मात्र हा बॉल चांगला आहे आणि पहिल्या षटकाची समाप्तीचा इशारा आलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पहिले आपण
9 धावा आहेत. पहिल्या 3 बॉलवरती 9 आल्या, त्यानं मात्र शेवटच्या 3 बॉलवरती एकही धाव नाही आहे. एक बेस्ट किमती विकेट प्राप्त झालं आहे. आता मात्र जनमान पॉवर शेलार टीमसाठी सुद्धा पुढच्या फेरीतला सामना महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यानंतर एकीकडे संतोष सुतार तर दुसरीकडे दिलीप पाटील. नाही चांगले बॅटर आहेत, काडेकी टक्कर पाहायला मिळेल. यास जो संघ जिंकेल तो मात्र निश्चित पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी संधी असेल. टॉप 5 टॉप 5 मध्ये पोहोचण्यासाठी तो सामना एक संघर्षपूर्ण पाहायला मिळेल. नाणेफेकीचा कॉल सापेट टीमच्या बाजूने गेले. प्रथम त्यांनी सांगितले क्षेत्ररक्षण करणार आहे एक चांगल्या टीमच्या विरुद्ध. चला वेळ कमी घ्या, आपण विनंती असेल. एका गटातून 2 टीम निघाल ना, एका गटातून 2 टीम निघाल ना वरती, मग टॉप 10 मध्ये ना भाई, टॉप 10 मध्ये प्रवेश होईल ना. हा कंटिन्यू जिंकल तो बोलतो टॉप 5 ना, तो कंटिन्यू जिंकल तो टॉप 5 मध्ये जाईल. यावेळेस पाहतोय की आपण निश्चित स्कोर लेगकडे जे टॉप 10 मध्ये प्रवेश करेल सध्याच्या घडीला आपण हे अभ्यास करतो. जर सातत्य 3 जिंकल्या मग नंतर तो आपण त्या ग्रुपनुसार त्याला क्रमवारी देणार आहोत. चांगला बॉल नव्हता, या बॉलवरती आल्या त्या 2 धावा, धावसंख्या 11. चांगली बॅटिंग करावी लागेल. एक छोटंसं आव्हान नाही, जर पाहिलं आपण पाटा खेळपट्टीवर त्यावर एवढं मोठं आव्हान नाही आहे. सफल झालंय. हा फटका काऊ कॉर्नरकडे हवेत आहे. झेल घेण्याचा चांगला प्रयत्न होता पण बॅकअप आता मात्र झालंय. विनोद बजाके अतिशय वेगात आलाय आणि या बॉलवरती तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धोका निर्माण झालाय आणि आता मात्र प्लॅन सी चा वापर केलाय सावंती टीमच्या बॅटरने. ते 43 धावा. पहिली वॉर्निंग इथं मात्र पाहतोय आपण किरोली टीमला देताना पंच, मैदानी पंच भाऊ पाटील. इनकी भी कहानी अलग है, इनका इतिहास अलग है. सुबह सुबह खारबाव में ही मिलेंगे. हा बॉल पाहतोय आपण लाईन चुकीची, पंच इशारा करताना पाहतोय आपण वाईटचा सुरुवात. इथे मात्र खरा बॉल होता. धावसंख्येत बदल पाहतोय, धावसंख्या 14 धावा. अजून इथून मात्र जवळपास 31 धावीची आवश्यकता असेल सावंती टीमला हा सामना जिंकण्यासाठी. जर कुठल्याही टीमना लीगचा पहिला सामना जिंकला तर त्याचा आत्मविश्वास वाढतोय. परत एकदा सफल झाला होता. काय घडलंय पण हे चुकीची बॅटिंग मी तर म्हणेन, कारण की तुमच्या समोर एवढा चांगला बॅटर आहे त्यामुळे त्याला स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. आणि निश्चित जोपर्यंत विश्वास पाटील असेल तोपर्यंत सावंती टीमचा हा विजय निश्चित असेल. पण त्यासाठी किरोली टीमला हा अडथळा तुम्हाला पार करावा लागेल. विनोद बजाके यांचं चांगलं प्रदर्शन आजच्या दिवसामध्ये पाहिलं आपण. काय षटकार ठोकले होते, टर्न केलंय, खाली क्षेत्र निवडले. 3 धावा घेण्याचा इथे मात्र प्रयत्न करेल की मात्र फक्त 2. इथं मात्र निश्चित दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि आता मात्र पाहतोय की आपण 2 धावा या बॉलवरती कंप्लीट होताना. 16 झाले ना, धावसंख्या 16 पाहतोय आपण. 29 धावीची आवश्यकता आहे. येणारे किती बॉलचा खेळ बाकी, मला वाटतं की 13 बॉलचा जवळपास खेळ राहील शिल्लक. 14 बॉल. यस पाहतोय आपण. थोडस
चांगला बॉल आहे, स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. गिली चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल, पण इथे मात्र एक सिंगल घेण्याची आवश्यकता होती का विश्वास पाटील याला? कॉल विश्वासचा होता. आणि आता मात्र शेवटच्या बॉलवरती षटकारा जाईल की चौकारला की मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल, क्लास दाखवा लागेल. आणि जबाबदारी घेऊन बॅटिंग करणं गरजेचं आहे प्रत्येक चांगल्या बॅटरला. हे पाहू शकता आता माझा स्ट्राईक पासून दूर राहील. काय चांगला बॉल होता, काय चांगला बॉल. तर 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या जर पहिली आपण धावफलकावरती धावा आहेत त्या 17, येणारे 12 बॉल. आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी आमचे स्कोरर आम्हाला माहिती देतील. 28 प्रति षटकामागे 14 धावाची सरासरी पार करावी लागेल. चला आपण आता वेळ जास्त घेतलाय जवळपास. जर पहिला पण टायमिंग आमचे स्कोरर आम्हाला सांगतात की किती वेळ घेतले 2 षटकासाठी पाहतोय आपण. बजा रहे डीजे लल्ला और काफी बेहतरीन डीजे सॉन्ग के जरिए तर 30 षटक टर्निंग पॉईंट राहणार आहे तो म्हणजे जर विनोद बजा केला एक बॅटिंग सुद्धा चांगली केली तर मात्र बॉलिंग अटॅक कशा प्रकारे करतोय. समोर बॅटर जर पहिला आपण मनोज पाटील चांगली बॅटिंग करतोय, एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल. आता मात्र दुसऱ्या धावेपासून तो पाहणार पण नाही आहे. येणारे 11 बॉल आणि इथून मात्र पाहतोय आपण 27 धावेची आवश्यकता आहे. सामन्याला जर पहिला आपण उलटी गिनती सुरू झालेली आहे. पटेल क्रीडांगण दमणच्या या मैदानावर आपण ओरिजिनल 40+ संघटनेच्या माध्यमातून पहिला दौरा पाहतोय. आणि दमण चषक 2026चा हा आजचा पहिला दिवस पाहतोय आपण. यावेळेस पाहता फ्लिकचा फटका अतिशय क्लास आहे. चेंडूला पाठवलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार आलाय. विश्वासच्या बॅटमधून हा पहिला चौकार. अतिशय क्लास फटका पाहिला पण मनगटी फटका फ्लिक केला होता आणि सुरुवात अप्रतिम पाहायला मिळाली. आता मात्र समीकरण जर पहिला आपण विश्वास पाटील असेपर्यंत सावंत सावंत टीमचं पारड जड आहे. हा सफल झालाय. काय घडले पाहायचंय. एगली चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल. परफेक्ट फटका खेळता आला नाहीये आणि परत एकदा पाहतोय की आता मात्र निश्चित हा ना पण शेवटी मात्र एका सिंगल कंप्लीट करेल. बाईच्या स्वरूपात एक आली आहे सिंगल. टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 23. 9-22चं समीकरण. 3 महत्वपूर्ण चेंडू ठरेल जय सावरी देव किरोली टीमला लीगचा पहिला सामना जिंकून देण्यासाठी. 3 अतिशय अप्रतिम बॉल हाताळावा लागेल. बॉलर विनोद बजाके कमालीचा बॅटिंगचं प्रदर्शन. मात्र आता चांगलं षटक हाताळताना सध्या तरी पाहतोय आपण. चौकार देण्यात कमबॅक चांगलं केलंय. चांगला बॉल आहे का नाहीये. टप्पानंतर परत चेंडू डाव्या बाहेरून चाललाय. विकेट किपरकडे एक अतिरिक्त धाव मिळाली आहे आणि एक फुकटाची धाव आली आहे ती मात्र सावंत टीमला. सजीव होताना गोलंदाज चांगलं. यावेळेस पाहता चांगला फटका आहे पण प्लेसमेंट ठीक नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण. किरोली टीमचं क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं या इनिंगमध्ये. एक धावणी मात्र तुम्ही तुमच्यावर दडपण घेणार आहेत. बॅटिंग करणारा संघ जर पहिला आपण सावंत सुरुवात जर पहिल्या आपण पहिल्या 3 बॉलवरती 9 आल्या त्यानंतर मात्र कमबॅक केलं. इथे मात्र पाहतोय आपण किरोली टीमच्या बॉलरनी. मला वाटते की या षटकातला हा मला वाटते की जवळपास 5वा बॉल असेल. पाहतोय आपण चांगलं बॉलिंग अटॅक. दुसऱ्या बॉलवरती चौकार त्यानंतर मात्र कमबॅक केलंय.
राईट द विकेट. डावखुरा गोलंदाज पाहतोय आपण मारा करतोय. परत एकदा हा फाईन ग्लान्स पाहतोय आपण लॉंग लेगकडे. अजून चांगलं क्षेत्ररक्षण कोण आहे क्षेत्ररक्षक तिथं पाहतोय आपण. अनिल पूर्णपणे चेंडूला आपल्या समोर घेतोय नजरेवर आणि चांगली पकड आणि चांगलं रिटर्न केलंय. आता मात्र इथूनच समीकरण पाहिलं 7 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 19. ऑपरेटिंगची भूमिका पाडताना पाहतोय आपण मॅन फॉर निंबोली कोलमॅन शंकरजी गुळवी यांना पाहतोय. आणि शंकर दादा मनापासून आभार व्यक्त, कारण की आपण शिवाजी चौकमधून एकत्र आलो आणि निंबोली गावचे पोलीस पाटील सुद्धा येतील. हा फटका चांगला आहे, सजवलंय, उडवलंय, वा 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 वा, आलाय दमदार. देख ना हा षटकार. सहा बॉल 13 आणि एक जमेची बाजू जी असेल सावंती स्पोर्ट सावंती टीमची की दोन्ही बॅटर सेट झाले आहेत. मला वाटतं की मनोजला हा टेनिस बॉल नाही फुटबॉल दिसतोय. फुटबॉल वय 45 पण नजर काय तेज आहे. वा मनोज, शिकारीला पाठवावं लागेल याला. 6-13. चला आपण 3 षटक कंप्लीट केली 15 मिनिटामध्ये, त्यासाठी ॲव्हरेज चांगला आहे तुमचा. आता मात्र येतोय गणेश बजाके. 6 मध्ये रोकायचे आहेत 13. आणि क्रिकेटमधला अशुभ आकडा म्हटला जातोय, पण आकड्यावरचा खेळ नाही, नशिबात जो असेल तुझ भेटतात. ओहो, ए उडाया, ये निकल गई गेंद दमन के बाहर. काय क्लास आहे आमचे मागे साहेब. निश्चित खुश असेल. बॉल द्यायचे. एक टीव्ही स्पॉन्सरशिप केलेली आहे आणि मेघनाथ दादा नेहमीच सापेट टीमच्या सोबत खंबीरपणे उभे राहतात. टीमचे पॅकर सुद्धा आहेत आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुद्धा दमन आहे. यस, नंतर भेटणारच आहे कारण की दमन आहे. ओ मेघनाथ दादांनी ओळखलं असेल. अतिशय क्लास फटका पाहिला पण ज्या प्रकारे हा शॉट खेळला होता. निश्चित सौरभ हा क्लास बॅटर काय ज्यांनी आतापर्यंत जर पाहिला पण भिवंडीमध्ये जेवढे टुर्नामेंट झाले 346 धावाचा त्यांनी अक्षरशः पाऊस पाडला होता. आणि इथं मात्र दमण दौऱ्यासाठी पहिल्या सामन्यात एक चांगला बॅटर चांगली बॅटिंग करतोय. आता समीकरण अतिशय सोपं. 5 बॉल आणि 7 धावेची आवश्यकता आहे. इथून म्हणाल किती बॉलमध्ये सामना फिनिश करेल विश्वास पाटील. आणि ऑल इंडिया 40+ मध्ये त्यांनी कालच फॉर्म टाकलेला आहे. त्याला पण आपण शुभेच्छा देऊया खेळण्यासाठी. आणि मारलाय षटकार. द्या पैसे आणा. षटकार मारलाय, पैसे इकडे घेऊन या. नाव पण सांगा.
योगेश गायकवाड यांनी बक्षीस लावलं. सरपंच आहेत दादा, क्या जमा करा. बोलणं तुमचं लाखातलं झालं आणि षटकार ठोकलंय. नाही खंबा गिंबा काही नाही. यस ऑनलाईन आहेत यस, पण ऑनलाईन लाईव्ह मध्ये मारत जा. नाही आम्ही कापणार नाहीये, आम्ही जीएसटी नाही कापणार आहे. काय क्लास पटका होता ह्यो. पण घे आलाय विजयी चौकार. पण प्लेअर ऑफ द मॅच थोडंसं काढणं कठीण आहे. पण ज्या प्रकारे विश्वासाने बॅटिंग केली, बॉलिंग एवढं चांगलं नव्हतं. धन्यवाद डीजे लल्ला. आपको मैं रोकना चाहता हूँ कि प्लेयर ऑफ द मैच का अवार्ड अपन को देने का है. तर प्लेयर ऑफ मॅच ठरला आहे खऱ्या अर्थाने जो हुकमी इक्का आहे सावंत टीमचा. अतिशय अप्रतिम बॅटिंग केली, तो ठरला नाहीये. प्लेयर ऑफ द मॅच ठरला आहे ज्यांनी अतिशय क्लास बॅटिंग केली आणि ओपनिंगला गेला म्हणून ठरलाय प्लेयर ऑफ द मॅच. कारण की